राजारामपुरीतील गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावून उत्सव साजरा केला होता। या प्रकरणी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकारिणीवर गुन्हा दाखल केला होता। 2017 मधील खटल्याचा आज निकाल लागला। ध्वनी प्रदूषण केल्याचा ठपका ठेवत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकज राजपूत यांनी मंडळाच्या 4 पदाधिकाऱ्यांना 1 वर्ष कारावास आणि प्रत्येकी 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। या निकालामुळे डॉल्बीचा अट्टहास करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत। कोणताही सण उत्सव अथवा समारंभ असो, डॉल्बीचा दणदणाट असतोच। पण डॉल्बीचा अट्टहास करणाऱ्यांना आजच्या न्यायालयाच्या निकालामुळे चांगली चपराक बसली आहे। राजारामपुरीतील श्री गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 2017 मध्ये गणेश उत्सवात डॉल्बीचा वापर केला। त्यामुळे राजारामपुरी पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं होतं। तत्कालीन पोलीस उपाधीक्षक भारतकुमार राणे यांची या प्रकरणात साक्ष झाली होती। राजारामपुरी 12व्या गल्लीतील गणेश तरुण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष योगेश मोहिते, उपाध्यक्ष कुणाल पाटील, सेक्रेटरी इंद्रजित निंबाळकर, खजानीस पंकज चौगुले, योगेश मोहिते, डॉल्बी चालक अक्षय कसबेकर, ट्रॅक्टर चालक अजित नणुंद्रे यांच्या विरोधात खटला सुरू होता। या खटल्याचा आज निकाल लागला। न्यायाधीश पंकज राजपूत यांनी मंडळाच्या कार्यकारिणीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजानीस अशा चौघांना 1 वर्ष कारावास आणि प्रत्येकी 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। दंड भरला नाही तर 1 महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे। सुमारे 8 वर्ष आणि 8 महिन्यांनी लागलेल्या या निकालामुळे डॉल्बीचा अट्टहास करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत। या खटल्यासाठी सरकारी वकील सविता कांबळे, तत्कालीन पोलीस उपाधीक्षक भारतकुमार राणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती कनले, पोलीस कॉन्स्टेबल विशाल तळेकर यांनी काम पाहिलंय।